हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहोत एक अशा ठिकाणी जिथे तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टसाठी किंवा जे आपण करतो की नाही ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा अशा ज्या काही गोष्टी असतात ज्वेलरी मेकिंगसाठी, असं सगळं काही जे सामान लागतं की नाही त्याच्या एकाच ठिकाणी जिथे तुम्ही सगळं काही घेऊ शकता. तर हे आहेत बटन्स, जे आपण कुर्ताज वगैरे असतात की नाही त्याच्यासाठी लागणारे जे बटन असतात ना ते पाहते. मला माझ्यासाठी घ्यायचे होते, म्हटलं चला आता व्हिडिओज बनवून टाकू. आणि सोबत इथे तुम्हाला लग्नासाठी लागणारे अशा मोठ्या बीड्सच्या ज्वेलरीसुद्धा मिळतात. आता हे वेगवेगळ्या टाईपच्या बटन, लेस, पॉमपॉमच्या लेस, असं बरंच काही इथं सगळं मिळतं. छोटे छोटे बीड्स असतील ते मिळतील, अशा भारीच्या लेस असतील, साध्या लेस असतील, मण्यांच्या लेस असतील, जे म्हणतात ना आपण स्टोनच्या अशा हँगिंगवाल्या लेस असतील त्यासुद्धा विविध कलरमध्ये आणि होलसेल दरात मिळतील. आता हे बटन्स वगैरे तर इतके सुंदर सुंदर होते, काय करायचं. आता मी त्यातले ना काही घेतलेत आणि इथे ना तुम्ही साडीला जे लटकन वगैरे करतात की नाही आहे किंवा असं हँगिंगवाला आरीवर्कसाठी वगैरे लागतात असे बीड्स, ते पण वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. ज्वेलरी मेकिंगसाठी लागणारे वेगवेगळे बीड्स मिळतं. आणि उलन्स राहते की नाही, उलनचे कपडेसुद्धा, म्हणजे ते उलनचं वेगवेगळ्या टाईपचे असतात ना थ्रेड, लहान मोठे बारीक लेस, सगळं ब्लाऊजला लागणारं. आणि हे सगळं होलसेल शॉप आहे, इथे तुम्ही तसं सगळं घेऊ शकतात. तुम्हाला रिटेलमध्ये पाहिजे असेल तर तरी मिळेल, बट मोस्टली इथे होलसेलसाठी खूप चांगलं मिळतं. आता लटकन साडीचे बनवण्यासाठी त्याचे जे असतात ना बॉल्स वगैरे, ते सुद्धा इथं मिळतात. ही लेस आहे, ही सुद्धा मिळते आणि हे सगळं खूप स्वस्त दरात आहे. तुम्हाला इथे 5 रुपये मीटरपासून सुद्धा असे मिळतं. आणि जे काही तुम्ही घ्याल ते खूप स्वस्त आहे, कारण मी स्वतःसाठी म्हणजे ब्लाऊजला काम करण्यासाठी ना असं लेस वगैरे इथून घेतली होती, मला खूप स्वस्त पडली. कारण आपल्या बाकीच्या ठिकाणी आपण महाग भेटतं आणि अशा ठिकाणी सगळं स्टॉकमध्ये असतं. आणि असे क्रिस्टलवाले जे बीड्स आहेत ना, जे ज्वेलरी मेकिंगसाठी लागतात, ते तर बापरे किती स्वस्त, 40 रुपयाला, 20 रुपयाला सुद्धा एक माळ आहे. आणि जे गोल्डन टाईपचे बीड्स असतात की नाही ते तर 20 रुपयाला जवळपास आहे ना 1000-2000 मण्यापेक्षा जास्त मणी असतील असे इथे मिळतात. आणि उलनसाठी लागणारे जे थ्रेड्स आहेत ना त्याच्यासोबत त्याच्या पिना, वेगवेगळे त्या निडल्स असतात, त्या निडल्ससुद्धा इथे मिळतात. इथे तुम्ही जस्ट नेम द थिंग, म्हणजे तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टशी रिलेटेड किंवा वुलनशी रिलेटेड काहीतरी असं वेगळं करण्याशी रिलेटेड तुम्ही शोधत असाल ना, तुम्हाला इथं सगळं मिळेल. आता हे शॉप कुठलं आहे ना मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि कसं वाटतं हे व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता वुलनचे वेगवेगळे टाईप्स आहेत इथे, बारीकमध्ये पण त्याची जी लेंथ असते की नाही ते म्हणजे एमचा जो थ्रेड असतो ना त्याच्यामध्ये लहान मोठा अशा वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. पिनामध्ये पण वेगवेगळे इथे आहेत. तर तुम्ही इथे जसं म्हटलं तसं घेऊ शकतात. कापड पण इथे बरेच काही काही मिळून जातात. आणि तसं पाहायला गेलं ना इथे जस्ट काय म्हणतात, मोठमोठ्या साड्यांना लागणाऱ्या लेस असतील किंवा जे म्हणतो ना आपण दुपट्ट्याला लावायच्या लेस असतील ते मिळतं. मोल्डिंगचं जे सामान असतं ते मिळतं. आता सध्याला ट्रेंडिंगमध्ये असलेले हे आहे ना रेझिन वर्क आहेत ना, त्यातले जे असे म्हणजे पेंडंट म्हणा, इयरिंग, अशा रिंग्स वेगवेगळं बनवण्याचं इथंच ते सुद्धा तुम्हाला स्टॉकमध्ये मिळून जाईल. अशा रिबीन्स वगैरे. आता शेप तर तुम्ही पाहिलेत ना, इतके डिफरंट शेपच्या आहेत, जे रेझिनसाठी करतात की नाही ते तुम्हाला इथे मिळेल. सोपसाठी लागणारे सुद्धा मोल्ड इथे मिळतील. हे रेझिनचे जे असतात की नाही वेगवेगळे शेप बनवतात तर ते आहेत. त्यामध्ये तुम्हाला इयरिंगचे शेपसुद्धा मिळतील, किचनसाठी असणारे सुद्धा शेप मिळतील. म्हणजे त्यामध्ये फक्त ते रेझिन पोअर करून टाकायचं. तुम्हाला रेझिनसुद्धा इथं मिळून जाईल. त्याचं जे हार्डनर वगैरे जे काही असते त्याशी रिलेटेड असलेले सगळे टूल्स तुम्हाला इथून मिळतील. आर्ट अँड क्राफ्ट सगळं रिलेटेड तुम्हाला इथं गोष्टी मिळून जातील. खूप डिफरंट शेप होते इथे, बापरे मी बघूनच थक्क झाली. कारण मी आत्तापर्यंत हे सगळं म्हणजे मोबाईलवर वगैरेच पाहिलेलं की भेटतात म्हणून, पण पुण्यात कुठे भेटते हे मला माहिती नव्हतं. आणि इथे भेटतात ते माहीत झालं की म्हटलं वाव, काय गोष्ट ना. शनी पार्क कडून आपल्या मंडईकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे जिलब्या गणपती जो असतो की नाही, तिथली जी गल्ली आहे तिथे जे खाऊ गल्लीचे 2 स्टॉल लागते तिथेच बाजूला एक आहे शॉप, सम्राट आर्ट अँड क्राफ्ट मटेरियल म्हणून. तिथे तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी एकदम होलसेल दरामध्ये आणि एकाच ठिकाणी सगळं काही मिळून जाईल. नथ मेकिंगसाठी सुद्धा लागणारं सामान इथे मिळेल, ज्वेलरी मेकिंगसाठी लागणारं सुद्धा इथे सगळं मिळून जाईल. आता हे सगळं ना ते रेझिन्सचे जे बनवतात की नाही ज्वेलरी, त्याचे पेंडंट, त्याच्या इयरिंग्सचं, असं त्याच्या किचनचं, अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि भारी, मला माहितीच नव्हतं इथं असं काही गोष्टी मिळत असतात म्हणून. तर तुम्ही नक्कीच इथे जाऊन घेऊ शकता. तुमच्या काही असेल ना तर
म्हणजे तुम्हाला स्वतःचं क्रिएट करायचं असेल तसं सुद्धा नाही, तर स्वतःसाठीच बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. कारण इथे कमी रेटमध्ये मिळतात आणि ते तुम्ही जर घरी जाऊन स्वतः बनवले तर तुम्हाला आणखी स्वस्त मिळतील. आता हे पेंडंट वगैरे तुम्ही बघू शकता. आता ह्या रिंग्स आहेत, तुम्ही बघा किती छान आहेत आणि खूप स्वस्त आहेत आणि काही काही नाही असं खूप महाग आहे. त्यामध्ये रेझिन पोर केलं की तुम्ही होममेड काहीतरी असं तयार केल्यासारखं होईल. त्यात तुम्ही असं फोटो टाकून सुद्धा अशा वेगवेगळ्या इयरिंग्स म्हणजे रिंग्स तयार करू शकता. आता तुम्ही बघू शकता यात फोटो टाकून आणि रेझिनचं काही टाकलं तर किती भारी वाटेल. असेच ट्राय करू शकता तुम्ही. इथे भरपूर काही काही आहेत, पेंडंट पण आहेत बघू शकताय. तर नक्कीच तुम्ही तुळशीबागेतल्या ह्या शॉपमध्ये जा. इथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. साडीसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतात आणि अशा क्राफ्टच्या पण गोष्टी असतात आणि गर्दी खूप असते या शॉपमध्ये. म्हणून ना जमेल तितकं लवकर जाण्याचं ट्राय करा. नंतर दुपारी वगैरे पण राहते तसं, पण तुम्हाला शोधायला वगैरे ते गर्दी असली की जमणार नाही. आता इथे ना वुडनचे हे मोल्ड पण होते, ते काय म्हणतात आपण असं छापे असतात की नाही, त्याला काहीतरी ब्लॉक प्रिंट्स वगैरे करतात ना, तर ते हे आहे. आता बरेच जणाला वाटत असेल अरे यार तुला स्वतःला माहिती नाही. नाही मला माहिती आहे, बरोबर मला नाव ना बोलायच्या वेळेला आठवत नाही ते काय आहे ते. आणि हे खूप सुंदर होतं ते आणि खूप स्वस्त आहेत हे. 20-30 रुपयाला पण छोटे छोटे ब्लॉक्स इथे मिळतात. तर वुडनच्या बऱ्याच गोष्टी इथे मिळून जातील. तर तुम्ही नक्कीच इथे बघू शकता. शेपही खूप सुंदर आहे आणि हे जे ब्लॉक्स आहेत हे तुम्ही कपड्यांवर किंवा बॅगवर अशा कशावरही प्रेस करून मस्त त्याचं ना एक डिझाईन तयार करू शकता. आता हे बनी वगैरे जर तुम्ही म्हटलं ना, ह्याचा एक गुच्छ असतो ना तो 20 रुपयाला आहे. आय एम लाईक अ शॉक, इतकं स्वस्त असतं हे. आम्ही बाहेरून किती महाग घेतो आणि इथे इतकं स्वस्त. मला घेतलं ना, मी त्यांना म्हणत होते की एवढे नका देऊ, मला कमीचं देता जमत असेल तर बघा. आता ह्या लाईट्स बघा तुम्ही ज्या डेकोरेशनसाठी वगैरे वापरतात, तर हे सगळ्या जवळपास 8-9 का 10 ह्याचा पॅक होता 90 रुपयाला आणि बाहेर आपण किती पैसे पे करतो बघा. तर हे सगळं हे शॉपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या टाईपचे लटकनं, वेगवेगळ्या टाईपच्या साडीसाठी लागणारे गोंडे, हे सगळं इथं मिळते. तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. आणि बीड्सचे जे म्हणतात ना ज्वेलरी बनवण्यासाठी किंवा तोरण बनवण्यासाठी लागणारं जे सामान आहे ना, ते सुद्धा इथे खूप छान आहे. मला हे खूप आवडलं कारण ॲक्च्युअलमध्ये हे मिळालं ना, आपण तोरण बनवायला आपल्याला खूप इझी जातं. कारण हे बनवणं जरा कष्टाचं काम असतं आणि हे डायरेक्ट पॅचेस बनवलं आणि लावून दिलं ना तर भारी जमेल. तर तुम्ही नक्कीच असं काही गोष्टी ट्राय करणार असाल, तुम्हाला घ्यायची इच्छा असेल आणि असं काहीतरी नवीन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. आर्ट अँड क्राफ्टसाठी बेस्ट ठिकाण आहे असं मला तरी वाटतं. आणि इथे किचनचे वगैरे जे वुडन MDF मटेरियलचं आहे ते सुद्धा इथे मिळतं. तर काहीच व्हिडिओ कसा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तुम्ही. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अशा भन्नाट व्हिडिओज आपण घेऊन येत राहणार आहेत. शॉपचं नाव आहे सम्राट. जे जिलव्या गणपती आहे त्याच्या मागच्या साईडलाच हे शॉप आहे. तर तुम्ही नक्कीच इथे या आणि खूप सारी शॉपिंग करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.